काय कसं वाटतंय? तर राम राम माझ्या मित्रांनो, कसे सगळे बरेत ना? असायलाच पाहिजे. तर मित्रांनो, सकाळपासून बाळ्याने माझ्या मागे कालवा लावला होता की चल दादा कुठेतरी फिरायला चल, म्हणून मी त्याला म्हणलं दुकानाला कुलूप घालून घे बाबा, जाऊया कुठेतरी फिरायला. मग त्याने दुकानाला कुलूप लावलं आणि मी गाडीला स्टार्टर मारून तिथनं आम्ही निघाल्यानंतर नाना पाटील चौकातून फलटणमधून आम्ही डायरेक्ट धुळदेव रोडला चाललो होतो. तेवढ्यात कारखान्याजवळ मला चेहरा धुण्याची इच्छा झाली, म्हणून मी कारखान्याजवळ उतरलो. चेहरा बिरा धुवून मी एकदम क्लीन केला बिला. शेजारीच कारखाना असल्यामुळं ऊसाच्या गाड्या बिड्या जात होत्या. बाळ्याला ऊस खाऊ वाटला, त्यानं ऊस घेतला. तर ऊस घेऊन आम्ही तिथनं परत गाडीवरती बसलो. तर गाडीची चावी बाळ्याजवळ होती. मग बाळ्याच्याकडनं चावी घेतल्यानंतर आम्ही तिथनं निघालो आणि डायरेक्ट धुळदेव चौकात गेलो. तर तिथं भेटला मित्र, त्याला घेतला आणि उराव. तिथं एकतर बाळ्यामुळं गाडीवर बसायला जागा कमी पडती, त्यात हे गडी. नंतर आम्ही धुळदेवमध्ये पोचल्यानंतर बाळ्याने गाडीची चावी काढून घेतली आणि बाळ्या गेला मंदिराकडं. मी पण मंदिरात गेल्यानंतर ते सभोवतालचा परिसर बघितला. इतकं छान जे वाटलंय की काय सांगू तुम्हाला कुठल्या भाषेत. तर तिथं बानूबाई हे सगळं म्हणजे ती वातावरण बघून मला खंडेराय बघून इतकं जी छान वाटलं. तर मित्रांनो, महत्त्वाचं की तो शिव अवतार असल्यामुळं त्याचं मी वाकून दर्शन घेतलं आणि अन्य कुठला जरी देव असला तरी वाकूनच दर्शन घेतो. तिथं होता पुजाऱ्याने मला मस्तपैकी भंडारा लावला. जरा अंगात बिगात आल्यासारखं झालं मस्तपैकी, पण मी किती कसं तरी कंट्रोल केलं. आणि मित्रांनो, शेजारचा आजूबाजूचा जो परिसर होता तो इतका सुंदर होता, म्हणून मी काय केलं, तिथनं थोडासा पुढं चालत गेलो आणि आजूबाजूचा परिसर मी सगळा निरखून पारखून बघितला. बाळ्या म्हणला चल की आता किती उशीर लावलाय का, जायचं आपल्याला गडबड आहे. बरं चल बाबा म्हणलं. तिथनं एका ठिकाणी म्हणजे दैत्याची मी दर्शन घेण्यासाठी पुढं गेलो. गोलकुंड बघितला. नंतर शिर्डी घास खात होती, तिचं पण मी एक शूट घेतला. बाळ्या म्हणला बा झाला, अरे किती फिरतोय बाबा, चल की आता तरी. म्हणलं बाबा चल तर चल. चिंचचं झाड बिळ असलं जे मोठं होतं, असं झोपच लागणार होती. तेवढ्यात मी काय म्हणलं, आता असं बी आपलं दुकान बंद आहे तसं बी बंद आहे, म्हणलं घरी गेलेलं परवडेल. आणि तेवढ्यात लागली बाळ्याने गाडीला चावी. मी बसलोय खिशात हुडकत. मी म्हणलं गमली का काय, पण जशी जी गाडीला चावी दिसली तशी डायरेक्ट जी टांग मारली म्हणतात ती एकदम बुंगरी स्पीडनं जी फलटणला निघालो ती थांबलोच नाही कुठं इकडं तिकडं. आणि काय अंतर पार केलं की बाळ्या म्हणला मला इथं नर्सरी बघायची आहे बघ, इथं दिसती. मी बी थोडा नर्वस झालो. म्हणलं या भांडगुळाला काय सुचतंय. थोडा मी पण आज जाऊन बघितलं बरं का माहोल. पण तिथं लेडीज लोक काम करत होत्या, जी बिगारी लोक असतात तिथं काम करत होती, त्यांना बघून जरा कष्टाची जाणीव झाली. शेजारी मोठीच्या मोठी गोविंदगिरी दिसली. मग तर काय माझ्या खुशीला कुठं अंतरच राहिलं नाही. मग काही काळ आम्ही तिथं थांबलो बरं का. आणि जशी मनाची शांती झाली म्हणतात तशी जी गाडीला किक मार